हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझे काही ब्लाऊज कलेक्शन दाखवणार आहे, जे की मी स्वतः शिवलेले ब्लाऊज आहेत। आणि सध्या लग्न सराई चालू आहे। तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की कशा प्रकारचे ब्लाऊज शिवायचे पैठणीवरचे। तर याच्यामध्ये पैठणी साडीवरचे वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज आहेत, तसेच काही वेल्वेटचे ब्लाऊज आहेत आणि रेडीमेडसुद्धा ब्लाऊज आहेत। तर मी आज माझे तुम्हाला ब्लाऊज कलेक्शन दाखवणार आहे। एवढे सारे मी ब्लाऊज काढलेले आहेत, तर वन बाय वन तुम्हाला त्याची ब्लाऊज डिझाईन आणि हे सगळे ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेले आहेत। तर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। आणि जर तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता आणि तुमच्या टेलरला शिवायला सांगू शकता। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा उपयोगी पडेल। आणि आता कसं लग्न सराई चालू झालेली आहे, तर प्रत्येकाला ब्लाऊज शिवून घ्यायचे असतात। तर आज मी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे, जे माझ्याकडे आहेत ते। आणि तुम्हाला त्यातला कोणता ब्लाऊज डिझाईन आवडला असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि तशा प्रकारचा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता। तर चला सुरुवात करते मी। माझी पहिली पैठणी साडी आहे त्याचा ब्लाऊज। तर पहिला पैठणी ब्लाऊज पासून मी सुरुवात करते। तर हा आहे पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज आहे। तर अशा प्रकारे इथे एका साईडला जी काठ आलेली मोराची ती यूज केली स्लीव्सला, आणि एका साईडला गोल्डन कलरची काठ होती ती अशा प्रकारे इथे यूज केलेली आहे आणि इथे नॉट बांधलेली आहे। तर हा आहे पहिला ब्लाऊज। तशाच प्रकारे दुसरी एक पैठणी साडी आहे, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे। अशा प्रकारे इथे मध्ये पॅच लावलेला आहे, जे की बॉर्डरच आहे साडीची, आणि स्लीव्ज एवढे एल्बो पर्यंत शिवलेले आहेत। तर नेक्स्ट ब्लाऊज आहे हा वाला ब्लाऊज। तर अशा प्रकारे आहे डिझाईन, स्क्वेअर नेक आहे आणि घातल्यानंतर तो असा पसरतो आणि अशा प्रकारे झिगझॅग पॅटर्नमध्ये नॉट लावलेली आहे मी याला। आणि अगेन एल्बोपर्यंत स्लीव्ज बनवलेली आहे याची। आणि फ्रंटने पाहाल तर 4 टक्स आहे बेल्ट ब्लाऊज अशा प्रकारे। तर नेक्स्ट ब्लाऊज आहे प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा, आणि याचा मी बोट नेक केलेला आहे। तर अशा प्रकारे याला ड्रॉप नेक म्हणतात आणि याला मी बॅक हुकच केलेला आहे आणि इथे मी एक बटन लावलेला आहे आणि स्लीव्ज मोठ्याच ठेवलेला आहे। हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच होतो। प्लेन साडी असेल ना कोणत्याही रंगाची, याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत, त्या कलरची जर मॅच साडी असेल तर कोणत्याही साडीवर मॅच होऊ शकतो। प्रिन्स कट केलेला आहे फ्रंट साइडने। त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आहे हा वाला। हा सुद्धा एक पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे आणि याला मी अशा प्रकारे मटका गळा शिवलेला आहे आणि ही लेस वापरलेली आहे अशी। याला मी स्लीव्सला डिझाईन केलेली आहे, पाहू शकता अशी। इथे मी कापण्या लावलेल्या आहेत, घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो या स्लीवचा सुद्धा। त्यानंतर एक ब्लाऊज आहे, अगेन ही पैठणी साडी आहे आणि स्लीवचं कापड राहिलेलं थोडंसं, तर त्याची मी इथे बॉर्डर यूज केली आहे गळ्याला। आणि हा पान गळा आहे आणि त्याला इथे मी असं खाली त्रिकोण केलेला आहे। तर हा पण गळा खूप छान दिसतो घातल्यानंतर। नेक्स्ट ब्लाऊज आहे हा नेटच्या साडीवरचा आहे। तर पाहू शकता बोट नेक आहे आणि अशा प्रकारे मी इथे पाइपिंगची लेस लावलेली आहे पाइपवाली, आणि गुलाबी कलरची मी इथे
लेस यूज केलेली आहे, कारण साडीमध्ये गुलाबी कलरची फुलं आहेत त्यामुळे. आणि स्लीव्ज मी छोट्या शिवलेल्या आहेत. त्यानंतर ब्लाऊज आहे हा माझा सगळ्यात फेवरेट ब्लाऊज आहे. रेड कलरचा वेल्वेट आहे हा. आणि त्याचा बॅक नेक अशा प्रकारे व्ही केलेला आहे. आणि इथे नॉट बांधायच्या ऐवजी मी अशा प्रकारे पट्टी केलेली आहे. तुम्ही लेस सुद्धा लावू शकता याला, किंवा अशा खाली घुंगरू सारखे हे असतात ना लेस मिळते, ती सुद्धा यूज करू शकता. आणि याला मी असे व्ही नेकला खाली बो बनवलेला आहे. आणि याला स्लीव्जला सुद्धा मी अशा प्रकारे कट वर्कची डिझाईन केलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही. घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो याचा. आणि याच्यामध्ये मी कॅनव्हास यूज केलेलं नाही आहे, कारण जाड कापड आहे त्यामुळे. तर असाच अजून एक ब्लाऊज आहे ब्लॅकमध्ये. तर याचा व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर टाकलेला. तर याचा व्हिडिओ खूप व्हायरल गेलेला आहे. 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओसाठी. तर तो हाच ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा. बोटनेक आहे आणि असा टेम्पल गळा केला आहे आणि अशा प्रकारे टसल्स लावलेले आहे. हा सुद्धा कोणत्याही साडीवर आपण मॅच करू शकतो. आणि कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज बनवलेली आहे. त्यानंतर अजून एक वेल्वेटचा ब्लाऊज आहे ब्लॅकमध्येच. तर हा आहे ब्लॅक आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. तर याला मी मटका गळा केलेला आहे. समोरून प्रिन्स कट आहे आणि कोपरापर्यंत बाही आहे. अजून एक ब्लॅकमध्ये ब्लाऊज आहे माझ्याकडे आणि हा खूप डिझायनर ब्लाऊज आहे माझा. पाहू शकता. हा ब्लाऊज मी ऑनलाईन घेतलेला, म्हणजे हा शिवलेला नाही आहे, रेडीमेड आहे. तर हा आहे तो माझा फॅन्सी ब्लाऊज. आणि स्लीव्ज खूप मोठ्या आहेत, फुल हँड स्लीव्ज आहेत याच्या. आणि बॅक डिझाईन पाहाल तर तुम्हाला बॅक डिझाईन दाखवते. अशा प्रकारे बॅक डिझाईन आहे. खूप सुंदर ब्लाऊज आहे. मी एकदाच घातलेला, पण मला खूप आवडतो हा ब्लाऊज. आणि अशाच प्रकारे लॉंग स्लीव्हचा अजून एक रेडीमेड ब्लाऊज आहे माझ्याकडे. हे वेल्वेटमध्ये पिंक कलरमध्ये प्रिन्स कट ब्लाऊज आहे. आणि बॅक डिझाईन अशी आहे त्याची. पूर्ण पॅक गळा आहे, बंद गळा. आणि फुल स्लीव्ज आहेत, पाहू शकता तुम्ही. फुल स्लीव्ज आहे. खूप सुंदर दिसतो हा सुद्धा ब्लाऊज. घागरा वगैरे असेल तुमच्याकडे तर अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्ही घालू शकता त्याच्यावर. त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आहे माझी रिसेंटली फेवरेट साडी, त्यावरचा हा ब्लाऊज आहे. कलांजली पैठणी आहे त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. आणि गळा असा मी डीप गोल गळा केलाय. आणि स्लीव्जला अशी ट्रेंडिंगमध्ये स्लीव्ज आहे ही सध्या, पफ स्लीव्ज. इथे पफ केलेला आहे आणि एल्बोपर्यंत स्लीव्ज आहे. खूप सुंदर दिसते. आणि हा ब्लाऊज मी खूपच अर्जंटमध्ये घाईघाईमध्ये शिवलेला, 1 तासामध्ये मी शिवलेला. आणि फ्रंटला मी 4 टक्स केलेला आहे. फिटिंगला खूप सुंदर बसतो 4 टक्स ब्लाऊज. त्यानंतर ही माझी खूपच जुनी साडी आहे. जेव्हा मी शिलाई काम करत होते तेव्हा मी पहिला हा ब्लाऊज डिझाईनचा केलेला. तर अशा प्रकारे मी ही डिझाईन केलेली. पानगळ्यावरती बॉर्डर यूज केलेली आहे एका साईडला आणि एका साईडला लेस लावलेली आहे. आणि सिंपल छोटा स्लीव्ज बनवलेला आहे. आणि ही माझी सगळ्यात पहिली डिझाईन आहे ब्लाऊजला केलेली. त्यानंतर एक वेल्वेटच्या साडीवरचा माझा ब्लाऊज आहे. तर हा वेल्वेटची ग्रीन कलरची साडी आहे, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे.
आणि अशा प्रकारे मी बॅग डिझाईन केलेली आहे, पाहू शकता. इथे मी नेट यूज केलेला आहे बॅगला आणि पान शेप दिलेला आहे आतल्या अस्तरला, म्हणजे आतलं फॅब्रिक आहे त्याला मी पान गळा केलेला आहे, वरतून नेट यूज केलेली आहे आणि स्लीव्ज कोपरापर्यंत शिवलेले आहेत. तर खूप सुंदर दिसतो हा सुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर. त्यानंतरचा हा ब्लाऊज आहे बनारसी सिल्क साडीवरचा. याच्यावरती रेड कलरची साडी आहे आणि अशा प्रकारे मी बॅग डिझाईन केलेली आहे, पाहू शकता. घातल्यानंतर हे असं थोडंसं स्ट्रेच होतं आणि खूप छान लुक येतो बॅगला. आणि स्लीव्जला अशा प्रकारे मी डिझाईन केलेली आहे. ही खूप ट्रेंडिंगमध्ये होती तेव्हा ही डिझाईन, तेव्हा मी ही डिझाईन केलेली अशा प्रकारे प्लीट्स टाकून छान दिसते. आणि फ्रंटने प्रिन्स कट आहे. मोस्टली माझे ब्लाऊज प्रिन्स कट आणि 4 टक्सच असतात कारण त्याची फिटिंग खूप छान येते. आणि आता मी कटोरी ब्लाऊज सहसा जास्त शिवत नाही माझे स्वतःचे. नेक्स्ट हा आहे 4 टक्स बेल्ट ब्लाऊज आणि स्लीव्ज छोट्या शिवलेल्या आहेत आता, कारण की बऱ्याच माझे ब्लाऊजचे पाहिले असेल तुम्ही की कोपरापर्यंत स्लीव्ज आहे, तर मी या ब्लाऊजची छोटी स्लीव्ज शिवलेली आहे. म्हटलं सगळेच मोठे स्लीव्ज नको. आणि पाठीमागे अशा प्रकारे मटका गळा केलेला आहे आणि इथे कोन केलाय नॉट बांधायला. तर हे सगळे आहेत माझे लेटेस्ट ब्लाऊज. तुम्हाला कसे वाटले माझे ब्लाऊज डिझाईन्स तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला टॉपिकवर आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझे साडी कलेक्शन पाहायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला माझे साडी कलेक्शन दाखवणार आहे. तर बरेच असे ब्लाऊज आहेत जे की मी अजून शिवलेसुद्धा नाही आहेत, ते सुद्धा मी नवीन व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. कसे आता नवनवीन प्रकारचे डिझाईन्स आलेले आहेत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज डिझाईन्स दाखवेन तुम्हाला. आणि हे होते आजचे ब्लाऊज डिझाईन्स. तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.